नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 10:30 वाजलेत आणि दिवसभरातल्या वेगवान घडामोडी स्पीड न्यूज स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत। उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत। त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदेही असतील। या तिघांचे लखनौमध्ये भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यांचा रोड शोही आयोजित करण्यात आलेला आहे। आगामी लोकसभा निवडणुकींचा आढावा घेण्यासाठी मातोश्रीवर बैठकींचं सत्र सध्या सुरूच आहे। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वतः ते बैठका घेत आहेत। आज ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे बैठक घेतील। पुण्यातल्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता। मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा झिंगून तर्राठून बोलणं असा खास समाचार आजच्या सामनाच्या अग्रलेखात घेतला आहे। नितीन गडकरींनी पुन्हा एकदा स्वकीयांना कानपिचक्या दिल्या आहेत। एकट्या माणसामुळे कामं होत नसतात, सामूहिक कार्याची गरज असते अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला। त्यामुळे गडकरींचा रोग नेमका कुणाकडे होता याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। बारामतीचा गड पवार कुटुंबियांकडून हिसकावण्याचा इशारा काल अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी दिला होता। त्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बारामतीहून कुणालाही उभं राहू दे, जो सरस असेल, जनतेच्या भल्यासाठी काम करेल तो जिंकेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या शुक्रवारी बारामती दौऱ्यावर जाणार आहेत। शरद पवारांसोबत मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर असतील। केंद्र सरकारच्या वयोश्री योजना राबवल्याबद्दल बारामतीत भव्य कार्यक्रम होणार आहे। एकीकडे अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सुजय विखे पाटीलसाठी सोडणार का याबाबत अजून प्रश्नचिन्ह असताना रोहित पवारनं प्रवरानगर इथं जाऊन विखे पाटील सहकारी कारखान्याला भेट दिली। विखे पाटील आणि पवार हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात, मात्र तरीही या दोघांचा एकत्रित फोटो बघून सगळ्यांच्या पोळ्या उंचावल्या। नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या छगन भुजबळांचं शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं। तुतारी वाजवून भुजबळांचं स्वागत करण्यात आलं। नाशिकमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या शोला उपस्थित होते। अमोल पालेकर प्रकरणावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे। देशात अघोषित आणीबाणी आहे, केंद्र सरकार संघाचा अजेंडा राबवतंय असा आरोप त्यांनी केला। पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी भाजपकडून तरुण उमेदवारांची चाचपणी केली जाते। माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ आणि आमदार योगेश मुळीक यांच्या नावाची मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमकडून चाचपणी केली जाते। पुण्याच्या कोठारी कचरा डेपो बंद होऊन त्या जागी कचरा संकलन करण्याचं काम सुरू होतं। आता या कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो टर्मिनस होणार आहे, त्यामुळे कचरा संकलनाचं काम बावधनला हलवण्यात येत आहे। मात्र भाजपचे स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी या गोष्टीला विरोध केला। पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकावर 2815 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याला मंजुरी मिळालेली आहे। चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान 2729 कॅमेरे लावले जाणार आहेत। गर्दीच्या ठिकाणी पादचारी पूल, तिकीटघर, सरकते जिने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। लवकरच सुरू होणाऱ्या मोनो रेलच्या चेंबूर ते सातरस्ता या प्रवासादरम्यान 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये आणि 40 रुपये अशा टप्प्यांमध्ये आपल्याला पैसे मोजावे लागणार आहेत। त्यामुळे चेंबूरहून सातरस्त्यापर्यंत केवळ निव्वळ 40 रुपयांपर्यंत प्रवाशांना आरामात प्रवास करता येणार। मोनोसाठी लागणारे सुटे पाट नुकतेच मुंबईत पोहोचल्यानं जादा गाड्या चालवणंही शक्य होणार आहे। दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत 20 मिनिटाला 1 याप्रमाणे दररोज 120 मोनो रेल धावू शकणार आहेत। तर बातमी मेट्रोविषयी वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मेट्रो एक मार्गिकेच्या तिकीट दरामध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसह तिकीट निश्चिती समिती घेणार आहे। मेट्रोच्या तिकीट दराबाबत नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे आपली बाजू मांडण्यात आली असून कधीही तिकीट दरवाढ जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होते आहे। वेस्ट मेट्रो आणि मोनो रेल या 3 महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी एकच तिकीट प्रणाली पद्धती आणि आता स्मार्ट कार्डवरती आधारित असू शकते। यापूर्वी ही पद्धती प्रवाशांच्या अकाउंटवर आधारित करण्याबाबत विचारविनिमय सुरू होता। म्हाडाच्या अखत्यारीतील आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणाऱ्या राखीव घरांच्या साठ्यात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचन मंडळानं त्यासाठी पुढाकार घेतला आहे। वाढत्या थंडीमुळे आणि तापमानातील बदलांमुळे सिंगापूर इयरचा त्रास मुंबईकरांमध्ये वाढीस लागलाय। कानाला आतल्या बाजूला खाज येणे, कान दुखणे अशा तक्रारी मुंबईकरांना भेडसावू लागल्या।
मुंबईत कमाल तापमानाचा पारा पुन्हा चढायला लागलाय। सकाळ बऱ्याच बोचऱ्या थंडीने त्रस्त असते तर दुपारी मात्र उन्हाचे चटके मुंबईकरांना जाणवतात। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तसंच गारपिटीची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। उत्तरेकडील राज्यातील थंडीची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्रात पुढील आठवडाभर तरी गारठा राहण्याचे संकेत आहेत आणि काही भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढूही शकते। वाई साताऱ्यामध्ये तापमान 6 डिग्रीपर्यंत घसरलं तर सांगलीने थंडीचा 72 वर्षांचा विक्रम मोडलाय। सांगलीत 8.6 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे। गारेगार महाबळेश्वरने पर्यटकांना मनमुराद आनंद दिला असला तरी दुसरीकडे मात्र या थंडीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय। या तापमानामध्ये पर्यटकांची चंगळ झाली मात्र शेतकऱ्यांची पीक काळी कुट्ट पडताना पाहायला मिळत आहे। शिवडी किल्ल्यावर सध्या महापालिकेच्या माध्यमातून LED दिवे बसवण्याचं काम सुरू आहे। या कामामध्ये टेराकोटा मातीच्या पाईपचा चुराडा झाल्याचा आरोप सह्याद्री प्रतिष्ठान या स्थानिक संस्थेनं केलाय। मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून परमवीर सिंग आणि संजय बर्वे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। दत्ता पडसलगीकर यांना आणखी 2 वर्ष मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्रानं फेटाळला, त्यामुळे ते 28 फेब्रुवारीलाच निवृत्त होतील। मुंबईतल्या दादर परिसरासह रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर पुन्हा फेरीवाले विळखा घालू लागले। अनधिकृत फेरीवाल्यांमुळे स्टेशन गाठण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते। वर्षअखेरीपर्यंत खारकोपर ते उरण लोकल धावणार आहे। या मार्गावरील पहिला टप्पा असलेल्या नेरूळ ते खारकोपरच्या प्रवासाची सुरुवात झाली असून त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय। पुणे मुंबई दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 9 एक्सप्रेसमध्ये द्वितीय श्रेणीची आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे। आतापर्यंत या गाड्यांमध्ये स्लीपर डब्यांचा समावेश होता। मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच ई-सायकल दाखल होणार आहे। या ई-सायकलची चाचणी झाली असून पेडल मारल्याशिवायही ही सायकल 25 ते 30 किलोमीटरचं अंतर कापू शकते। तसंच या सायकलचा ताशी वेग 25 किलोमीटर आहे। बॅटरीवर चालणारी ही सायकल 3 तास चालते। रस्त्यावरील बेकायदा पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी लवकरच सेल्फी कायदा करण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये केलं। रस्त्यावर बेकायदा लावलेल्या वाहनासोबत सजग नागरिकांना सेल्फी काढून वाहतूक पोलिसांना पाठवावी। त्यानंतर संबंधित वाहन चालकांकडून आकारल्या जाणाऱ्या दंडापैकी अर्धी रक्कम सेल्फी काढणाऱ्याला दिली जाणार आहे असं कळत आहे। भविष्य काळाविषयी भारतीयांच्या मनात आशावाद निर्माण झाला आहे। पगारवाढ, महागाई कमी होणं आणि भविष्यात चांगली नोकरी मिळेल याची आशा लोकांच्या मनात वाढीस लागली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कन्झ्युमर कॉन्फिडन्स सर्वेक्षणातून देशातील नागरिकांचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला आहे। केंद्राप्रमाणे राज्यातही 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन जवळपास 2.5 पटीने वाढणार आहे। ही वाढ देत असतानाच कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या घरभाडे भत्त्यामध्ये 6 ते 2% कपात करण्याचा निर्णय वित्त विभागानं घेतलाय। LLB अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच CET-साठी अर्ज भरण्याची लिंक खुली करण्यात येणार आहे। ही प्रवेश परीक्षा यंदा ऑनलाईन होणार असून परीक्षेची संभाव्य तारीख 11 मे आहे। दुधाच्या पावडरीला भाव आल्यानं आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसह सगळेच डेअऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत। आता दुधाच्या प्रति किलो पावडरीचा दर 125 रुपयांवरून 250 रुपये झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर मिळणार असून उत्पादकांचीही आर्थिक चणचण संपणार आहे। राज्यातील जात पडताळणी समित्या लवकरच बंद होणार आहेत। प्रचलित पद्धतीऐवजी राज्य शासन नवी पद्धत लागू करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे। एसटी भरतीच्या अर्जांना मुदतवाढ करण्यात आली आहे। एसटीतील चालक वाहक या पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांमधील उमेदवार 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत। एसटी महामंडळानं शिवशाही स्लीपर सेवेचं तिकीट 12 फेब्रुवारीला मध्यरात्रीपासून कमी केलं आहे। रत्नागिरीतून सुटणाऱ्या मुंबई पुण्याकडील गाड्यांचे तिकीट दर 180 ते 240 रुपयांपर्यंत स्वस्त आहे। रत्नागिरी मुंबई तिकीट 950 715 इतकं झालंय। यवतमाळसाठी शिवशाही बस सेवा सुरू केली। शिवशाहीच्या या फेरीला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत होता। शिवाय तिकीटही अधिक असल्याने गोंदिया यवतमाळ शिवशाहीला ब्रेक लागलेला आहे। त्यामुळे आता ही शिवशाहीपूरपर्यंतच धावते। औरंगाबाद शहरामध्ये आजपासून आणखी 7 सिटी बस शहरात धावणार आहेत। त्यांची संख्या आता 30 वर गेलेली आहे। फेब्रुवारी अखेरपर्यंत याच बसेसची संख्या 43 वर जाणार आहे।
नाशिक पुणे महामार्गावरील बजरंगवाडी जवळच्या कामत हॉटेल जवळ तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। गजानन डी गावित असं या खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। गजानन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतंय। नागपुरात पेट्रोल संपलेल्या बाईकसाठी पेट्रोल मागितल्यावर वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकू हल्ला केला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। राज्य सरकारने शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। तसंच इंधन भाजीपाला दरामध्ये 5.35% दरवाढ केली आहे। ऑन युअर व्हेकल योजनेअंतर्गत सिडकोने आपल्या प्रथम वर्ग श्रेणीतील अधिकाऱ्यांसाठी वाहन भत्ता योजना सुरू केली आहे। मात्र काही अधिकारी वाहन न वापरताच वाहन भत्त्यावर डल्ला मारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबईतील कुर्ला परिसरातील नेहरू नगर भागात आरटीओने जप्त केलेली 7 वाहनं जळून खाक झाल्याचा प्रकार समोर आलाय। यात 3 लक्झरी बस, 1 टेम्पो, 1 सुमो आणि 1 जेसीबी जळून खाक झाली आहे। भिवंडीत 2 पोलिसांची निर्घृण हत्या झालेल्या भिवंडी दंगलीतील 2 आरोपींना तब्बल 12 वर्षांनी गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय। पोलीस आणि दंगलखोर यांच्यात झालेल्या चकमकीत या आरोपीला पायाला गोळी लागली होती। ठाण्याच्या कळवा भागात एका डंपरला विचित्र अपघात झाला। ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या एका ब्रिजच्या खालून हा डंपर जात असताना या ब्रिजच्या मध्येच तो अडकला। शेवटी क्रेनच्या मदतीने तासाभराच्या प्रयत्नानंतर हा डंपर ब्रिजपासून बाजूला करण्यात आला। मुंबई नाशिक महामार्गावरच्या गंगारामपाडा इथे ट्रकला झालेल्या आगीमध्ये ट्रक जळून खाक झालाय तर इलेक्ट्रॉनिक साहित्यही जळून खाक झालंय। वसईमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून हवेत 5 गोळ्या झाडण्यात आल्याचा प्रकार घडलाय। कामणजवळच्या भजनलाल डेअरी इथे ही घटना घडली आहे तर सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही। भिवंडीच्या टावरे स्टेडियममधल्या तरण तलावमध्ये मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झालाय। फरमान खान असं 19 वर्षाच्या युवकाचं नाव आहे। नाशिक महामार्गावरील भिवंडीतील ओवळी पेट्रोल पंपावर मिक्सरची दुचाकीला धडक बसल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला। या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात। गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 4 संशयितांविरुद्ध आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भरत पुर्णे आणि अमित देगवेकर या चौघांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। एमआरआय प्रत्यारोपण उपकरणं, क्षकिरण, सिटी स्कॅन ही उपकरणंही आता कायद्याच्या कक्षेत आणण्यात येणार आहेत। औषधांबरोबरच या उपकरणांचाही योग्य दर्जा राखण्यासाठी केंद्रीय औषध विभागाने पाऊल उचललंय। नागपूर जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मोहम्मद हनीफ या कैद्याचा अचानक प्रकृती खालावल्यानं मृत्यू झाला। हनीफला जवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली होती। नवी मुंबईत रन फॉर रोड सेफ्टीसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबईच्या खारघर आणि उल्वे इथं मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। पोलीस आणि दरोडेखोरांमधल्या चकमकीला नवं वळण मिळालंय। विनायक दरोडेखोर नसून पोलिसांनी आधी त्याची हत्या केली आणि नंतर खोटा बनाव रचल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। वेंगुर्ल्यातील चिपी विमानतळावरून रोज 3 विमान फेऱ्यांसाठी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयात बोली मागवली आहे। मुंबई, पुणे आणि नाशिक अशा 3 शहरांशी यामुळे सिंधुदुर्ग हवाई मार्गाने जोडला जाणार आहे। बड्या थकीत कर्जदारांच्या वसुलीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीदारांचे मध्यवर्ती ठिकाणी फलक लावले आहेत। थकीत कर्जाच्या वसुलीसाठी तुरंबे आणि नागाव इथे जिल्हा बँकेने हे आक्रमक पाऊल उचलले आहे। राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये समाविष्ट असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाविषयीचा उमाळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखलं जाऊन ती पूर्ववत शुद्ध स्वरूपात वाहत राहावी यासाठी राजकीय नेते मंडळींनी लगबग वाढवली आहे। राज ठाकरे यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। 11 वाजता कृष्णकुंज बंगल्यावर ही बैठक होणार आहे। नागपूरमध्ये कामठी खापरखेडा मार्गावर एक भीषण अपघात झालाय। टाटा सुमो आणि ओमनी कारमध्ये झालेल्या धडकेत 1 ठार तर 9 जण जखमी झाले। नागपूरचा शहीद गुरुवारी उड्डाणपूल आजपासून 10 दिवसांकरता बंद करण्यात आलाय। मेट्रोच्या कामाकरता हा उड्डाणपूल आजपासून बंद करण्यात आलाय। नाशिकमध्ये उडान योजनेचा 3रा टप्पाही येणार आहे। आता नाशिक, सिंधुदुर्ग आणि बेळगाव याच्याशी जोडलं जाणार आहे। त्यामुळे नाशिकमधून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांकरता ही खास सोय आहे। येत्या 3 महिन्यात ही सेवा सुरू होणार आहे।
कालका सिमला टॉय ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतोय। ट्रेनमधून बाहेर पाहिल्यावर झाडांवर साठलेल्या दरीखोऱ्यांमध्ये साचून राहिलेला बर्फ बघायला मिळतोय। त्यामुळे स्वित्झर्लंड किंवा युरोपातील एखाद्या शहराचीच अनुभूती घेता येते। आज कॅगचा राफेल व्यवहाराबाबतचा अहवाल संसदेमध्ये सादर होण्याची शक्यता आहे। राजीव महर्षी हा अहवाल सादर करणार आहेत। कॅग सरकारला निर्दोषत्वाचं प्रमाण देऊन मदत करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। आंध्रच्या विशेष दर्जाच्या मागणीसाठी टीडीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू दिल्लीमध्ये एका दिवसासाठी उपोषणाला बसलेत। आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशवर अन्याय झाल्याची भूमिका नायडू यांनी घेतली आहे। नोकरी आणि शिक्षणातील 5% आरक्षणासाठी सुरू झालेलं गुर्जरांचं आंदोलन हिंसक वळण घेताना दिसतंय। आंदोलकांनी राजस्थानमधील धौलपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग 3 वर रास्ता रोको केला। यूपीएससी बोर्डाने केंद्र सरकारकडे मुलाखतीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना इतरत्र नोकरी देण्याची शिफारस केली। यूपीएससीचे चेअरमन अरविंद सक्सेना यांनी ही माहिती दिली। इंडिगो आणि गो एअरच्या विमानांमध्ये बिघाड होणं सुरूच असल्यानं आता विमानांमधील इंजिनची दर आठवड्याला तपासणी करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं दिले आहेत। भारताच्या हवाई दलात 4 चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झालेली आहेत। त्यामुळे भारतीय लष्कर आता अधिक सक्षम होणार आहे। भारताच्या ताफ्यातील 4 चिनूक हेलिकॉप्टर्स गुजरातमधल्या मुद्रा विमानतळावर पोहोचली आहेत। गुजरातमधील गीर अभयारण्यामध्ये महिसागर जिल्ह्यात एका शिक्षकाला नुकताच वाघ दिसला। याबाबत वन विभागाला सूचित केल्यानंतर या वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। गीर अभयारण्याजवळ असलेल्या जुनागड परिसरामध्ये सिंहाच्या कळपाने एका गायीची शिकार केली। भर वस्तीत येऊन या सिंहांनी गायीची शिकार केल्यानं नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। गुजरातमधल्या नवसारी पोलिसांनी 3.5 कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत। या प्रकरणी 4 अटकही करण्यात आली आहे आणि त्यांनी या नोटा कुठून आणल्या याचा तपास आता पोलीस करतायत। चेन्नई मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याचं उद्घाटन केले। एजीडीएमएस ते वॉशरमपेट या दरम्यान ही मेट्रो धावणार आहे। ब्राझीलच्या प्रसिद्ध फ्लेमिंगो फुटबॉल क्लबमध्ये लागलेल्या आगीत 10 फुटबॉलपटूंचा मृत्यू झाल्याची बातमी येते, तर 3 जखमी झालेत। या इमारतीत 14 ते 17 वयोगटातले फुटबॉलपटू राहत होते। चायनीज नववर्षाच्या निमित्तानं अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका महाविद्यालयात समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी अमेरिकेतील हजारो विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि चायनीज संस्कृती समजून घेतली। डोंबिवलीत गुलाब प्रदर्शनामध्ये तब्बल 350 प्रकारचे विविध जातींचे आणि आकाराचे गुलाब पाहायला मिळणार आहेत। विशेष म्हणजे 800 वर्ष जुना चहात वापरला जाणारा चिनी गुलाब, मोदी गुलाब हे देखील या प्रदर्शनाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। अभिनेता ऋतिक रोशनचा बहुचर्चित सुपर 30 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे। ऋतिकचा हा चित्रपट 26 जुलै 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे। आणि या मनोरंजन विषयातल्या बातमीसह स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।